हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण पुन्हा एकदा खूप छान असा केक पाहणार आहोत। सगळ्यात अगोदर पुन्हा एकदा सॉरी म्हणेल, बऱ्याच दिवसानंतर मी हा व्हिडिओ बनवते। तर या पद्धतीचा केक ऑलरेडी आपल्या चॅनलवरती असेल, पण हा केक मीच यूट्यूबला टाकलाय की नाही हे माझ्याच लक्षात नाही। पण तुम्हाला कमेंट करून सांगायचं की ताई हा केक टाकलाय की नाही टाकला, कारण माझ्या गॅलरीमध्ये मला हा व्हिडिओ मिळाला। म्हटलं चला आज एक व्हिडिओसुद्धा टाकावा आणि शक्यतो रोज डेली व्हिडिओ टाकण्याचा आता इथून पुढे 100% प्रयत्न असणार आहे। केक आहे रसमलाई फ्लेवरचा। केकचे मी 3 लेयर्स बनवून घेतले आहेत। त्यासाठी मी सोकिंगसाठी शुगर सिरप वापरते। इथे तुम्ही दूधही वापरू शकता। रसमलाई केक जो आहे तो मी क्रशपासून बनवणार आहे। 1 किलो केक बनवण्यासाठी साधारणतः 350 ते 380 ग्राम प्रीमिक्स घ्यायचं आहे, व्हॅनिला प्रीमिक्स। त्यामध्ये रसमलाई सेन्स आणि थोडासा येलो कलर ॲड करायचा आहे। छान स्मूथ बॅटर बनवायचं आहे आणि 7 इंच किंवा 8 इंचाच्या टीनमध्ये आपल्याला बेक करून घ्यायचं आहे। बेक झाल्याच्या नंतर थंड झाल्याच्या नंतरच स्पॉन्ज आयसिंगला घ्यायचं आहे। मोराज कंपनीचं जे रसमलाई क्रश आहे अप्रतिम आहे, टेस्टसुद्धा छान आहे। तर या पद्धतीने इथे मी स्प्रेड करून घेतलेला आहे ऑलरेडी। त्यामध्ये ड्रायफ्रूट्सचे थोडे थोडे पीसेस, पुन्हा केशरच्या स्ट्रँड्स, हे सगळ्या गोष्टी ऑलरेडी आहेत। शुगर सिरपमध्ये थोडंसं क्रश टाकून सुद्धा तुम्ही ॲड करू शकता, पण मी जे इसेन्स वापरले ते एकदम छान आहे, त्यामुळे मग मी यामध्ये टाकलेलं नाही। तर आता इथे तुम्ही पाहू शकता पुन्हा सेकंड लेअर ठेवली आहे, ती मी छान अशी सेट करून घेतली। आता इथे मध्ये थोडासा कॅमेरा हल्ला, पण तो मला कळलासुद्धा नाही। बघा अशा गोष्टी होतात कधी कधी आपल्याकडून। असो, या पद्धतीने पुन्हा सेकंड लेअर ठेवून घेतलेला आहे, पण त्याच्यानंतर बराच वेळाने माझ्या लक्षात आल्याच्या नंतर तोपर्यंत जवळपास मी तिसरी लेअर ठेवून सुद्धा दिली होती। असो, तुम्ही समजू शकता काही गोष्टी, पण खरंच फार कमेंट येतात की ताई तू का बरं व्हिडिओ करत नाही, का बरं टाकत नाही, तू डेली व्हिडिओ टाक ना ताई। तर खरंच मी तुमचे मनापासून आभारी आहे आणि खूप छान सपोर्ट करताय। खरं तर माझीच कन्सिस्टन्सी सध्या खूप डिस्टर्ब झालेला आहे आणि असो, तर या पद्धतीने मी पुन्हा एकदा तिसरी आणि शेवटची लेअर ठेवली आहे आणि पुन्हा शुगर सिरपने सोक करते। इथे फक्त कॅमेरा थोडासा खाली गेला होता, ते माझ्या खरं लक्षात नाही आलं आणि चालू राहून गेलं आणि जवळपास केकही आपला इथे रेडी झाला आहे। तिसरा लेअर ठेवून घेतला आहे, नंतर लक्षात आल्याच्या नंतर मग मी कॅमेरा व्यवस्थित सेट करून घेतला पुन्हा एकदा। आता थोडीशी क्रीम घेऊन तिने आपल्याला केक जो आहे तो छान क्रम कोट करून आपल्याला फ्रीजमधून सेट करून घ्यायचं आहे। आता हे बघा, प्रत्येकाची पद्धत जी आहे तर ती वेगवेगळी असते। मी काय करते, इथपर्यंत केकला बनवते आणि यानंतर केक जो आहे तो मी फायनलसाठी लगेच करत नाही, मी थोड्या वेळासाठी फ्रीजमधून सेट करून घेते। अगदी 1, 2, 3 तास तो राहिला तरी चालेल, कारण छान आपल्याला नंतर फिनिशिंग करता येते। तर आता इथे 1 किलोचा केक आहे, 1 किलोचा केक बोर्ड आहे आणि पाहू शकता छान असं मॉइश्चर आपल्या बोर्डवरती आलेला आहे, म्हणजे केक छान सेट झालेला आहे। थोडीशी लाईट येलो कलरची क्रीम मी बनवली आहे। ॲक्च्युली हा केक बनवला ना तर तेव्हा मला असं वाटलं की चला रसमलाई आहे म्हणजे छान आपलं जे आपण बदाम वगैरे फ्लेक्स बनवतो ते छान साईडला टाकता येतील आणि मग वरतून डिझाईन केली की झालं। पण माझा इथपर्यंत केक झाल्याच्या नंतर, म्हणजे याच्या आधी क्रमकोट झाल्याच्या नंतर कस्टमरचा मला फोन आला आणि म्हणे मुलीसाठी द्यायचा होता केक, की मुलीला डॉल केक हवा आहे, तर होईल का? तर म्हटलं आता मी काहीच करू शकत नाही आहे, माझा अर्धी प्रोसेस झालेली आहे। तुम्ही मला लवकर बोलले असते तर मी त्यातल्या त्यात दिला असता, पण तरीही कस्टमर बोलले की एक काम करा, माझ्यासाठी काहीही करा, पण त्यावरती कशीही करून डॉल अरेंज करा। होतं असं बऱ्याचदा, तर मलाही तेच त्यांनी सांगितलं। म्हटलं चला आता काहीतरी डोकं चालवायला पाहिजे। तर त्यांना म्हटलं मी आता फार काही करू शकत नाही, कारण सिटिंग डॉल माझ्याकडे नव्हती, तर म्हटलं मी पेपर डॉल त्यावरती अरेंज करू शकते, असं मी त्यांना सांगितलं की ठीक आहे मी पाहते। पण मी माझ्या मनात म्हटलं की आता ह्याला कसं करू, तर नंतर घेतला तर खरं बनवायला, पण मग पेपर डॉलमधून एक छान अशी डॉल शोधून काढली। कारण असतं ना की लहान मुलींना डॉल खूप प्रिय असते, मग ती कोणतीही डॉल असो। तर म्हटलं चला आता मग एक डॉल मी पेपर डॉल शोधली, छान त्यातल्या त्यात बघून मी या केकवरती अरेंज करणार आहे। तर पुढे जाऊन तुम्ही बघालच, तर छान अशी फिनिशिंग करून घ्यायची। जे स्क्रेपर आहे ना तर ते छान स्वच्छ धुवायचे, धुतलं की त्याला पुसायचं नाही।
थोडंफार ओलं आहे त्यानेच फिनिशिंग करायची आहे। आता मी फक्त जस्ट टच केलं आहे आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर स्क्रॅपरसारखी डिझाईन झालेली आहे। तर आता ही डॉल बघा, ही डॉल मी शोधून काढली आहे आणि ही पेपर डॉल आहे। साधारणतः 5 रुपयाला 10 रुपयाला तुम्हाला केक शॉपच्या मटेरियल शॉपमध्ये मिळून जाईल। त्यानंतर मग मी काय केलं, जी आपली येलो कलरची क्रीम उरली होती ना, तर त्यामध्येच थोडासा पिंक कलर टाकून घेतला। तो असा छान थोडासा आबोली टाईप झाला। थोडीशीच क्रीम होती येलो कलरची आणि मग अशा फ्रिल्स मी काढत गेले आणि छान अशी बोलता बोलता डॉल केकही झाला, रसमलाईचा केकही झाला आणि मुलगीही खुश, आपणही खुश। आणि या केकचे म्हणाल तर साधारणतः 700 रुपये प्रमाणे मी घेत असते, पण नेहमीचं कस्टमर होतं, त्यांनी मला 600 रुपये दिले आणि हा केक मी त्यांना बनवून दिला। तर अशा फ्रिल्स मी काढत गेले आणि मुलीला तर केक आवडला, तिला जे पाहिजे ते मिळालं, त्यामुळे ती खुश झाली। आणि आपणही कस्टमरला शेवटी कसं आहे, कस्टमरचं समाधान महत्त्वाचं आहे आपल्यासाठी। केक त्यांना आवडलाही पाहिजे, डिझाईनही आवडली पाहिजे, चवही आवडली पाहिजे, यासाठी आपण होम बेकर खूप सारी प्रयत्न करतो, कष्ट करतो आणि त्यांना पटवून सांगतो की असं आहे तसं आहे। पण कसं असतं ना की कधी आपल्याकडनं केक न घेता बेकरीतून आणतात, मग त्यांना नाही आवडत आणि मग पुन्हा आपल्याकडे येतात। तर अशा गोष्टी बऱ्याच जणांसोबत होत असतील। त्याच नोझलने मी साईडलाही फ्रिल करून घेतली आणि बघा या पद्धतीने मी छान अशी फ्रिल एकाच साईडने तयार केली आहे। तर डॉल केक, फ्रिलवाला डॉल केक आपला रेडी झाला आहे। साईडने थोडेसे मी गोल्डन बॉल्स टाकलेत। मुलीचं नाव मी टाकलं आहे की नाही केकवरती मलाही आठवत नाही, पण आय थिंक मी जाताना टाकलं असेल की खाली टाकले। तर अन्वी नाव मी इथे टाकले, आय थिंक खाली टाकले, वरती मी जागा ठेवली होती पण म्हटलं चला खालीच टाकावा। तर एवढ्यात मी अन्वी नावाचे केक बनवले, सॉरी अवनी आहे आणि जे मागे बनवला तो अन्वी होता आय थिंक। तर हा अवनी नावाचा केक मी बनवलेला आहे आणि तुम्हीही बनवलाय का अवनी नावाचा हे मला कमेंट करून नक्की सांगा। आता यावरती छान दिसत नव्हतं, मग मी काय केलं, पुन्हा एकदा त्यावरतीच व्हाईट जेलने त्याला हायलाईट केलं। तर या पद्धतीचा केक आपला रेडी झालेला आहे। अवनी नावसुद्धा मी टाकून घेतलेलं आहे। बऱ्याच दिवसानंतर हा केक आलाय, तर तुम्हाला कसं वाटतंय हेही कमेंट करून सांगा। रोज व्हिडिओ येतील ही आशा करते आणि या व्हिडिओची इथे एंडिंग करते। तर चला, व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूयात अशाच एकदम छान व्हिडिओसोबत। तोपर्यंत बाय बाय। आणि हो, रोज व्हिडिओ पाहायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब